आज मी बनवत आहे रव्याचा मेंदू वडा। त्याची रेसिपी बघूया। मी पातेलं घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पातेल्यामध्ये आणि आता आपण त्यामध्ये टाकूया लाल मिरचीची थोडीशी कूट, चमचभर बघू शकता, जिरं, मीठ चवीनुसार, आणि थोडी कोथिंबीर। आणि मी हा 1 वाटी रवा घेतलेला आहे। ही वाटीची आपल्या साईज आहे, मीडियम साईज। तर आपण पाण्याला उकळी येऊ देऊ आणि मग त्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घेऊ। आता ही बघा पाण्याला उकळी येते आहे। आता 1 मिनिटामध्ये उकळी येईल, आलेली आहे उकळी। आपण त्यामध्ये रवा घालूया आणि याला चांगलं घट्ट येऊ देऊ। हा बघा, अशापैकी रवा घट्ट येऊ द्यायचा। आपला हा रवा घट्ट झालेला आहे, बघा किती छान दिसत आहे। आता हा घट्ट झालेला आहे, आपण याला काढून घेऊ प्लेटमध्ये। गॅस बंद करून घेऊया। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेत आहोत। हा बघा, रवा आपला चांगल्यापैकी घट्ट झालेला आहे ना। रवा चांगला घट्ट करून घ्यायचा आणि थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतर आपण त्याचे असे गोळे करून घेऊया। जर रवा हाताला चिकटत असेल तर थोडं तेल लावून त्याचे असे गोळे करून घ्यायचे। हे बघा, असे गोळे करून घेऊया। गोळे झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे आकार देऊया। हा बघू, तुम्ही इथे बघू शकता, मी इथे केलेले आहे। अशा पद्धतीने करायचे आहे आपल्याला आणि मग ते तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। आपण तेल टाकून घेऊया। इथे मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये, त्याला गरम होऊ दे। गरम झाल्यानंतर मी अशा पद्धतीचे गोळे करून घेतले, असा आकार दिलेला आहे। आता हे आपण तळून घेऊया आणि आपण बघू शकता किती सुंदर दिसत आहे, किती सुरेख दिसत आहे, किती छान दिसत आहे। इथे बघा, तेल गरम झालेलं आहे आपलं। आपण आता हे तेलामध्ये सोडतो। तेलामध्ये टाकलेले आहेत। आपण याला एका साईडने चांगल्याने त्याला परतून झाल्यानंतर त्याला पलटवायचं, लगेच नाही पलटवायचं। बघा, असे ते ब्राऊन होतात, कलर त्याला थोडासा दिसला आपल्याला वरतून, मग नंतर पलटवून घ्यायचे। अशा प्रकारे ब्राऊन कलर आलेला आहे। आणि दुसरीकडनं आता आपण त्याला परतू देऊया छानपैकी, मग त्याला तेलातून काढून घेऊ। हे आता आपले झालेले आहेत मेंदू वडे रव्याचे। आता आपण याला काढून घेऊ। चांगला छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे, आपण बघू शकता। मस्त बघू शकता, किती छान झालेलं आहे, किती छान आकार आलेला आहे।
छानपैकी मस्त खुशखुशीत झालेली आहे आपली. आपण काढून घेऊया आता मेंदूवडा. कढईमधून आपला मेंदूवडा तयार झालेला आहे. ही झालेली आहे आपली मेंदूवड्याची रेसिपी. आपण बघू शकता किती छान आहे. आणि त्याच्याबरोबर आपण टमाटर सॉस पण खाऊ शकतो, टमाटर सॉस बरोबर खाऊ शकतो. आणि हे बघा किती सुंदर कुरकुरीत झालेलं आहे, मस्तपैकी कुरकुरीत छान एकदम.